गेल्या महिनाभरापासून हिंदमाता परिसरात पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा वेगानं होऊ लागलाय। या चमत्कारानं स्थानिक ही आश्चर्यचकित झाले। महापालिकेला हा चमत्कार घडवता आलाय एका पंपिंग स्टेशनमुळे। ब्रिटानिया पंपिंग स्टेशन असं या चमत्काराचं नाव। अवघ्या 18 महिन्यात 108 कोटी रुपये खर्च करून रे रोड येथील रेतीबंदर भागात हे पंपिंग स्टेशन उभारण्यात आलं। प्रतिदिन सुमारे 3110 दशलक्ष लिटर पाण्याचा निचरा करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे। नेमकं हे पंपिंग स्टेशन कसं कार्यरत करत आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश तुखंडे यांनी। हिंदमाता आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचं पाणी साचण्याची तक्रार नेहमीचीच। भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना वर्षानुवर्ष पाणी साचण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे। महापालिकेने आपल्या महत्त्वाकांक्षी ब्रिटानिया पंपिंग स्टेशन या प्रकल्पाद्वारे ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे। त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो आहे। हा प्रकल्प नेमका कसं काम करतो ते आता आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत मुंबई महापालिकेचे सहाय्यक अभियंता चंद्रशेखर घाटकर आणि त्यांचे सहकारी दुय्यम अभियंता स्नेहल जाधव। रेतीबंदर येथील ब्रिटानिया पंपिंग स्टेशनची संपूर्ण जबाबदारी या दोन अभियंत्यांवर आहे। हा प्रकल्प नेमका कसा काम करतो ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सध्या आपण या प्रकल्पाच्या कुठच्या भागात आहोत? हिंदमाता आणि आजूबाजूच्या परिसरात जे पावसाचं पाणी साचतं त्याचा निचरा या प्रकल्पामध्ये कसा होतो? दादर, परळ, लालबाग, कॉटन ग्रीन, शिवडी आणि भायखळा हा परिसर मिळून या परिसरात जे पाणी जमा होतं त्या पाण्याचा निचरा पावसाच्या पाण्याचा निचरा या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनद्वारे किंवा ब्रिटानिया पातमुखाद्वारे केला जातो। या पंपिंग स्टेशनच्या आपण आता नेमक्या कुठल्या भागात उभे आहोत आणि हा भाग नेमकं काय काम करतो? कलेक्शन पॉईंट म्हणतो ना, त्या कलेक्शन पॉईंटला आपण इथे उभे आहोत। त्याला ते सर्वप्रथम जमा केलं जातं। भरतीच्या वेळेस हा इकडे दिसतो तुम्हाला मायटर गेट आहेत। हे मायटर गेट बंद केले जातात। बंद केल्यामुळे या संपमध्ये इनलेट बेमध्ये हे पाणी गोळा केलं जातं आणि ते पंपाच्या दिशेने वळवलं जातं। हिंदमाता आणि आजूबाजूच्या परिसरात जे पाणी पावसाचं साचतं ते नेमकं ह्या भागात येतं कसं? थ्रू ग्रॅव्हिटी येतं। स्टॉर्म वॉटर ड्रेन पर्जन्य जलवाहिन्या रोडच्या मध्यभागातून रोड लगतच्या नाल्याद्वारे ही जी विहीर तयार केली आहे किंवा हा जो भाग आहे त्याची क्षमता काय? किती पाणी या भागामध्ये येतं? जवळजवळ 1000 क्युबिक मीटर एवढ्या आकारमानाची ही विहीर आहे। दुसरा भाग जो आहे तो तुम्ही जरा आम्हाला व्यवस्थित समजावाल की नेमका तो कसं काम करतो? 3 एरिया आहे। इथे आपण जाळ्या बसवलेल्या आहेत आणि त्या 2 जाळ्यांचा जो मधले बारांचं जे अंतर आहे ते 60 mm आहे। म्हणजे 60 mm पेक्षा जे काय मोठं पार्टिकल आहे ते आपल्या पंपामध्ये जाऊ शकणार नाही आहे आणि पंपाची कॅपॅसिटी आहे म्हणजे पार्टिकल हँडलिंग ती 100 mm ची आहे। त्याच्यामुळे आपले पंप पण सुरक्षित राहतील ह्या मटेरियलपासून आणि आपल्याला व्यवस्थित ते कार्य देऊ शकतील। परंतु हायटाईडच्या वेळेला आपल्याला समुद्राच्या पाण्याला पण सिटीमध्ये जाण्यापासून अडवायचं असतं आणि त्यासाठी हे मायटर गेट आपलं काम करतात। ते मायटर गेट आपण बंद करतो हायटाईडपूर्वी आणि ते बंद केल्यानंतर जे पाणी इथे जमा होतं ते नॅचरली तिकडे बंद असल्यामुळे या बाजूला डायव्हर्ट होतं आणि या स्क्रीनमधून त्याचं आपण काय म्हणू फिल्टर होऊन ते पाणी पुढे पंपांपर्यंत पोहोचवलं जातं। हे समुद्राचं जे पाणी आहे समजा ही मायटर गेट नसतील तर समुद्राचं पाणी हे उलटं लाईनमधून उलटं सिटीमध्ये जाऊ शकतं हायटाईडनी। तर त्या केसमध्ये हे दरवाजे त्यांना अडवण्याचं काम करतात। आता या पुढचा या प्रकल्पाचा भाग कुठला असेल तो जरा आम्हाला समजावाल? नेमकी ही सिस्टीम काय? हा कन्व्हेअर बेल्ट आहे। जो गाळ या स्क्रीनमध्ये अडकतो तो स्वाभाविक आहे, त्याचा निचरा होणंही तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे कंप्लीट मेकॅनिकल सिस्टमने हा गाळ किंवा हा जो काही कचरा आहे तो सेपरेट केला जातो। ब्रिटानिया पंपिंग स्टेशन या प्रकल्पाचे 3 महत्त्वाचे भाग बघितल्यानंतर आपण चौथ्या भागाकडे वळतो आहोत। नेमका हा भाग काय काम करतो ते आपण घाटकर साहेबांकडून जाणून घेणार आहोत। पावसाळ्यामध्ये आपण कधी कधी बघतो की ज्या वेळेला पूरस्थिती येते त्यावेळेला बऱ्याच वेळेला वीज पुरवठा खंडित केला जातो आणि मग त्यावेळेला आपलं पंपिंग असूनही मग आपल्याला पंप चालवता येणार नसते तर त्याचा काही उपयोग नाही आहे। तर ते आपण त्याची केअर घेतलेली आहे आणि असे 1650 kVचे 3 DG सेट आपल्या 6 पंपांकरता इथे बसवलेले आहे। पंपिंग स्टेशनच्या जनरेटर सेक्शन नंतर आपण
5व्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळतो आहोत. तो भाग नेमकं काय काम करतो, त्याला नेमकं काय म्हणतात ते जाणून घेणार आहोत स्नेहलकडून. एक्झॅक्टली आपण आता जिथे उभे आहोत त्या सेक्शनला, त्या विभागाला पंप बे म्हटलं जातं. पंप बे इट्स अ सेल्फ एक्सप्लेनेटरी. इथे पंप बसलेले आहेत आणि हा जो आवाज तुम्हाला आता येत आहे तो पंप बेमध्ये जे पाणी जमा झालेलं आहे ते सक करून डिस्चार्ज चॅनलमध्ये सोडलं जात आहे. त्यामुळे आपल्याला हा आवाज इथे येत आहे. समुद्रामध्ये पाणी सोडण्याचा नेमका मार्ग कुठे आहे तो जरा आम्हाला तुम्ही दाखवू शकाल. या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आता सध्या पूजा कदम, या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या सब इंजिनियर आहेत. पाणी नेमकं समुद्रात कसं सोडलं जातं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आत्ता तुम्ही पाहिलं इनलेट बेमधनं जे पाणी येतं ते पंपापर्यंत येतं आणि हे 6 पंप आहे, तिथून ते लिफ्ट केल्या जातं. बेमधलं पाणी आपण लिफ्ट करतो आणि ते पाणी डिस्चार्ज चॅनल थ्रू समुद्रात मिळतं. आज पहाटेपासूनच पाऊस सुरू झाला होता. हिंदमाता आणि लालबाग, परळ सर्वच या कॅचमेंट एरियामध्ये पाणी जमलं होतं. खरं तर आज महापालिकेच्या या प्रकल्पाच्या कसोटीचा काळ होता. आज सकाळपासून पाऊस खूप असल्यामुळे आपण मॅक्झिमम 4 पंप चालू केले आणि सक्सेसफुली पंप रन झाले आणि जवळपास 24,000 लिटर पाणी पर सेकंद आपलं इथून बाहेर गेलं आहे आणि लेवल मेंटेन आहे, व्यवस्थित मेंटेन आहे. त्यामुळे पंपिंग व्यवस्थित चालू आहे. सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानंतर अनेकदा महापालिका टीकेची धनी बनते. लोकांच्या रोषालाही महापालिकेला सामोरं जावं लागतं. मात्र ब्रिटानिया पंपिंग स्टेशनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर तीच महापालिका कौतुकासही पात्र ठरते. व्हिडिओ जर्नलिस्ट पी श्रीनिवाससह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.